रामकृष्ण हरी. निवडावे खडे तरी दळण ओझे घडे, नाही तरी नासोनी जाय, कारण आळस उरे हाय. निवडावे तन शेती करावे राखण, तुका म्हणे नीत, न विचारिता नवे हित. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु, आणि यांनी या अभंगातून असं सुंदर असं वर्णन केलं आहे की दळणातील खडे निवडण्याची गरज कशी आहे. आज आपण ते रूपक त्यांनी केलं, परंतु आज आपण जे समाजातली जे आपण काही पाहतोय की काय घडतंय की दळणातील खड्याप्रमाणे की प्रत्येक क्षेत्रामध्ये घुसखोरी करून आणि अनेक प्रकारचे खडे, परंतु वेळीच जर त्यांना बाजूला केलं नाही किंवा शेतातील तण, मुख्य पीक सोडून बाकीचं उतरलेलं जे तण असतं ते जसं ते खत किंवा त्यातील सर्व मुख्य पिकाच्या वाट्याला नेतात तेच खाऊन घेतं, तेनेप्रमाणे आज समाजातील जे काही अशा प्रकारचे आणि लोकांनी घुसखोरी केली तर अंधश्रद्धेने त्यांच्याकडं न पाहता डोळसपणानं आणि सगळ्यांना शोधून आणि त्यांना निवडून दळणातील खड्याप्रमाणे निवडून काढण्याची वेळ आज तुकाराम महाराजाच्या अभंगाप्रमाणे आली. आणि म्हणून या अभंगामध्ये त्याने की निवडावे खडे तरी दळण ओझे घडे. दळण की आज समाजातील एक खड्यासारखी ही जी काही आज आपण वाईट प्रवृत्तीचे लोक पाहतो, हे जर निवडून आणि बाजूला केले नाही तर आणखी किती वाईट अवस्था निर्माण होईल याबाबत आज विचार करण्याची गरज आहे. म्हणून आळस न करता यांना निवडून काढणं आणि ती काळाची गरज झालेली असून या अभंगातून महाराज उपदेश करतात की अंधश्रद्धेवर संतांनी मोठा घाला घातला, परंतु आपण ते पाहत नाही. अंध अनुकरण. आणि कोणीतरी आपल्याला प्रत्येक ठिकाणी दलाल लागतो की आपण कुठली गोष्ट स्वतः न करता कोणीतरी सांगावं आणि मग ती आपण करावी. तर आज डोळे उघडे ठेवून प्रत्येक गोष्ट ही स्वतः आणि विचारपूर्वक करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून सर्वांनी आणि असे दळणातील खडे निवडून टाकले पाहिजे, तरच काही ठीक होऊ शकतं. रामकृष्ण हरी.